The Great Happiness. बाहु सचंचसी पंच विनयोच सुशिक्षितो सुभाषिता च या वाचा ये तं मंगलमुत्तमम्। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावासातील महान मंगलमय दिनी आपल्या धम्मदीप बुद्ध विहारामध्ये नंदनवन कॉलनी परिसरातील उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिका, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक, आपणा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम मी सद्भावना मंगलमैत्री व्यक्त करतो आणि भगवान बुद्धांनी 26 वर्षांपूर्वी ज्या उपदेशाला सांगितले तो उपदेश मी प्रारंभ करीत आहे। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे। भगवान बुद्धांनी 26 वर्षांपूर्वी श्रावस्ती येथील जेतवन विहारामध्ये वास्तव्य करीत असताना संपूर्ण मानवजातीच्या हित, सुख आणि मांगल्यासाठी महामंगल सूत्राचा उपदेश केला होता। त्या महामंगल सूत्राचा आपण अभ्यास करीत आहोत। तेव्हा आज रोजी महामंगल सूत्रातील काही भाग आपण पाहणार आहोत। आता जे मी महामंगल सूत्रातील गाथा म्हणालो, बाहु सचंच सीपंच, तर भगवान म्हणतात गृहस्थांनी, मनुष्य प्राण्यांनी सदैव बहुश्रुत असायला पाहिजे, बहुआयामी आपलं व्यक्तिमत्व असायला पाहिजे, कायम आपण ज्ञान संपादन करणारे असलो पाहिजे, कायम आपण ज्ञानार्जन करणारे असलो पाहिजे। बाबासाहेब एकदा म्हणतात, मी शेवटपर्यंत विद्यार्थी आहे, ज्ञानामृत प्राशन करणारा मी विद्यार्थी आहे। मला जेव्हा कधी जिथे कुठे एखादं पुस्तक मिळेल ते मी आधाशासारखं वाचून काढतो। मनुष्याने या जीवनामध्ये सदैव ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। ज्ञान संपादन करण्यासाठी वयोमर्यादेची काहीही आवश्यकता नाही। कोणत्याही वयात ज्या गोष्टींचा आपल्याला लाभ होऊ शकतो, फायदा होऊ शकतो जीवन जगण्यासाठी, त्या सर्व विषयांचं ज्ञान आपल्याला अवगत असायला पाहिजे। आपण ज्ञानीवंत असायला पाहिजे
आपण बुद्धिवान असायला पाहिजे. आपल्याकडे जर ज्ञान असेल, बुद्धी असेल, तर बुद्धीच्या ज्ञानाच्या जोरावर मनुष्य काय करू शकतो याचे असंख्य उदाहरणं आपल्यासह आपल्या आजूबाजूला आपल्याला पाहावयास मिळतात. पण जर आपण अज्ञानी असेल, एखाद्या विषयाचं आपल्याला ज्ञान नसेल आणि आपल्याबरोबर एखादा ज्ञानी व्यक्ती असेल, तर तिथे कधी कधी आपल्याला कान असून, तोंड असून, डोळे असून देखील खाली मान घालावी लागते. म्हणून ज्ञान हे अत्यंत आवश्यक आहे. ज्ञानाशिवाय मनुष्य एकदम जनावरासारखा राहू शकतो. म्हणून ज्ञान हे अत्यंत आवश्यक आहे. तर विविध विषयांचं ज्ञान आपल्याला असायला पाहिजे. विविध विषयांचं जे आपल्या उपयोगात पडू शकते, अशा विविध विषयांचं ज्ञान आपल्याला अवगत असायला पाहिजे. बहुश्रुत असणे. भगवंताच्या काळामध्ये भिक्खू आनंद म्हणून सुप्रसिद्ध होते. आजही बौद्ध साहित्यात एक सर्वोत्तम भिक्खू म्हणून ज्यांनी या जगताला बुद्धाची वाणी, बुद्धाचं वचन, पाली भाषा, बौद्ध साहित्य ही ज्यांची देण आहे, हे जे उपदेश आपल्याला ऐकायला मिळतात अनेक भिक्खूंकडून, याचं सर्वस्वी श्रेय जर कुणाला असेल, सुत्त पिटक निर्माण करण्यामध्ये, बुद्धाचे एकूण सर्व उपदेश संग्रहित करण्यामध्ये, मुखोद्गत केल्यामुळे जगताला दुःखमुक्तीचा मार्ग आतापर्यंत मिळतो आहे, याचं सर्वस्वी श्रेय जाते भिक्खू आनंदाला. भगवंताचं महापरिनिर्वाण झालं आणि महापरिनिर्वाणानंतर भगवंताच्या काहीच दिवसांमध्ये सुभद्र नावाचा भिक्खू जेव्हा अभद्र बोलू लागला, हे महाकाश्यप भंतेजींनी जेव्हा ऐकलं, तेव्हा त्यांना वाटलं की बुद्ध धम्माचा जो रथ आहे तो थोडासा कुठेतरी चुकीच्या पद्धतीने चाललेला आहे. कारण जर एखादा भिक्खू म्हणतोय की अरे आता काय दुःख व्यक्त करता, आता आनंद व्यक्त करा, भगवान आपल्यातून निघून गेले, भगवान टोकत होते, भगवान आपली चूक झाली तर आपल्याला जागा दाखवून देत होते, हे करू नका, ते करू नका, हे करा, ते करा, असंच बसा, तसंच बसा, असंच उठा, तसंच उठा, अशा प्रकारेच राहा, अशा प्रकारेच बोला, असं बोलू नका, हे जे जे काही बंधनकारक भगवान आपल्याला सांगत होते आणि बंधनामध्ये बांधत होते, असे सांगणारे भगवान आता आपल्यामध्ये राहिले नाही. आणि म्हणून आता आपण मुक्त झालो, स्वैराचारी जीवन जगू शकतो, स्वतंत्रपणे आपलं जीवन व्यतीत करू शकतो. आपल्याला आता कोणी बोलू शकत नाही, कोणी म्हणू शकत नाही. तेव्हा दुःख काय करता? हे शब्द जेव्हा महाकाश्यप भंतेच्या कर्णपटलावरती पडतात, तेव्हा महाकाश्यप भंते म्हणतात की आता बुद्धाच्या वाणीला संग्रहित करण्याची वेळ आलेली आहे. नाहीतर अशा प्रकारे काही लोक येतील आणि लोकांना संभ्रमित करून टाकतील बुद्धवाणीच्या संदर्भामध्ये. म्हणून भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर पहिली धम्म संगीती भरविण्यात आली होती. भगवंताच्या पश्चात भगवंताने सांगितलेल्या सर्व उपदेशांना एकत्रित करण्यासाठी, जेणेकरून हजारो वर्ष भगवंताची वाणी लोकांना प्रेरित करीत राहील, लोकांना सदाचारासाठी, शुद्ध आचरण करण्यासाठी, मनाला निर्मळ बनविण्यासाठी सहाय्यक ठरत राहील. यासाठी भगवंताच्या वाणीला आपण एकत्र केलं पाहिजे, संगायन केलं पाहिजे, संग्रहित केलं पाहिजे. तेव्हा महाकाश्यप भंतेजींनी राजगृहामध्ये पहिली धम्मसंगीती भरविली. 500 अर्हत भिक्खू त्या धम्मसंगीतीमध्ये निवडून बोलविण्यात आले होते. पूजनीय महाकाश्यप भंते यांच्या मार्गदर्शनाखाली. आनंदही त्यावेळेस राजगृहामध्येच होते.
मग जेव्हा 499 भिक्खूंची निवड करण्यात आली, अर्हत भिक्खूंची, कल्पना करा की 499 किंवा 500 अर्हत भिक्खू जर असे असतील तर काय ते चित्र असेल. अर्हत दुःखमुक्त झालेले भिक्खू जेव्हा एकत्र असतील, काय त्यांच्यात तो विनय असेल, काय त्यांच्यामध्ये ती शिस्त असेल, काय बुद्धवाणीचं प्रमाण म्हणून त्यांचा एक आदर्श जगताने घेण्यासारखा असेल त्यावेळेला. तेव्हा आनंद अर्हत नव्हते. भगवंताच्या महापरिनिर्वाणाला भगवान प्राप्त होईपर्यंत आनंद अर्हत नव्हते, दुःखमुक्त नव्हते. आणि त्यांच्यामध्ये इमोशन्स जास्त होते, त्यामुळे भावनिक होते, जास्त रडत होते, क्रंदन करत होते. अनेक नौखे भिक्खू जे होते भगवान गेल्यावर जे विमुक्त झाले नव्हते ते रडत होते, क्रंदन करत होते, लोळत होते. आणि तेव्हा मग महाकाश्यप भंतेंना वाटलं की आपण आता संगीती भरविली पाहिजे राजगृहामध्ये, गुफेमध्ये. तर मग संगीती भरविताना जेव्हा 499 भिक्खूंची निवड केल्या गेली, त्यामध्ये काही भिक्खूंनी भिक्खू काश्यप, महाकाश्यप यांना सल्ला दिला, भंते आपण भगवंताच्या वचनाला एकत्र करण्यासाठी जमणार आहोत खरे, परंतु सर्वात जास्त ज्यांना सहवास भगवंताचा लाभला आणि भगवंताचा एकूण एक उपदेश ज्यांना ज्ञात आहे अशा आनंद भंतेजींची सुद्धा या संगीतीमध्ये आपण निवड केली पाहिजे. तेव्हा आनंद भंतेजींना सांगण्यात आलं, ते तर अर्हत नव्हते आणि अट होती की अर्हत भिक्खू असायला पाहिजे. बघा, ह्या अटी जे बुद्ध धम्मामध्ये आहेत पात्रतेच्या संदर्भातील, ह्या अत्यंत महत्त्वाच्या अटी आहेत. बुद्ध शासनाला पुढे घेऊन जाण्यासाठी ह्या अटी अत्यंत महत्त्वाच्या. तेव्हा आनंदाला सांगण्यात आलं की बघा भंते आनंद, 499 अर्हत भिक्खूची निवड करण्यात आली आहे, पण आपली संगीतीमध्ये आवश्यकता आहे. आपल्याशिवाय संगीती पूर्ण होणार नाही. आपल्याशिवाय भगवंताची वाणी, भगवंताचं वचन एकत्रित करता येणार नाही. कारण आपल्याला सहवास सर्वात जास्त भगवंताचा लाभलाय. पूर्ण वेळ आपण भगवंताच्या सोबत होतात. आणि जरी यदा कदाचित कधी माघारी भगवंताने एखादा उपदेश केला तर आपल्याला तो पुन्हा सांगितलेला आहे भगवंताने आपल्या विनंतीवरून. तेव्हा आनंदाला कर्मठाण देण्यात आलं आणि आनंद मग त्या दिवशी ध्यानाला बसतात आणि पूर्णपणे ध्यानाला बसल्यानंतर ते विमुक्त होतात, विकारमुक्त होतात, अभिज्ञा प्राप्त होते. आणि सर्व अर्हत भिक्खूंच्या लक्षात येते आता की आनंद भंते सुद्धा अर्हतातले एक झालेले आहेत. तेव्हा मग 500 भिक्खूची संगीती जेव्हा भरवली, एकत्र 500 भिक्खू, मग महाकाश्यप भंते प्रश्न विचारत होते आणि भिक्खूंमधून भगवंताच्या उपदेशासंदर्भातील आनंद त्याचं उत्तर देत होते. महाकाश्यप भंते विचारत होते पहिला उपदेश भगवंताने कुठे दिलाय. आनंद सांगत होते यवंग मे सुतंग एकंग समयंग भगवा, नाही का, वाराणसी विहरती. जो जो उपदेश भगवंताने जिथे कुठे दिला गेलेला आहे, तर प्रत्येक सुत्ताच्या सुरुवातीला प्रारंभी उपदेश कुठे दिलाय, कुणाला उद्देशून दिलाय आणि त्या उपदेशाची पार्श्वभूमी काय होती, त्याचा सारांश काय होता, त्याची कथा काय होती, याचं एकंदरीत वर्णन बहुतेक सुत्ताच्या सुरुवातीला आलेलं आहे. तुम्ही वाचला असेल तर कधी. हेही महामंगल सुत्त जे आपण आता अभ्यासतो आहे त्याच्याही सुरुवातीला एवं मे सुतंग एकं समयं भगवा सावत्तीय विहरती जेतवने अनाथ पिंडिक सारामे असं आलेलं आहे. तेव्हा आनंदाला जेव्हा जेव्हा प्रश्न विचारण्यात आला त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आनंदाने दिली. आणि म्हणून एक 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 सुत्त करत करत असे म्हणतात जवळपास भगवंतांचे 82,000 सुत्त, भगवंतांनी केलेला 82,000 सुत्तांचा उपदेश आनंदाने मुखोद्गत केला होता. जसाच्या तसा शब्द न शब्द
एकही शब्द इकडे तिकडे नाही, कमी जास्त नाही, वर खाली नाही. काय ते कम्प्युटर असेल त्यांचं. विचार करा तुम्ही. आपल्याला एखादं सुत्त पाठ होते, 2 सुत्त पाठ होतील, काही गोष्टी लक्षात राहतात, काही गोष्टी लक्षात राहत नाहीत. सकाळी काय खाल्लं ते लक्षात राहत नाही, कधी कधी खाल्ले की नाही हे कधी कधी लक्षात राहत नाही. होते असं कधी कधी. गृहस्थी जीवन आहे. बऱ्याच गोष्टीच्या वेळेस असं धांदल उडते आपली. अरे गड्या राहून गेलं, अरे गड्या ध्यानात नाही. आनंद भिक्खू जे होते अतिशय प्रज्ञावान होते, बुद्धिवान होते. त्यांनी सर्व सुत्त भगवंताचे 82,000 सुत्त आणि नंतर मग अग्रसेवकांच्या 2,000 सुत्त, एकूण धम्मस्कंध जे आहेत ते 84,000 धम्मस्कंधांचं वर्णन सुत्त पिटकामध्ये आलेलं आहे. म्हणजे बौद्ध साहित्य ज्याला त्रिपिटक म्हणतो आपण, ते त्रिपिटक जे आहे तर 3 पेटारे, 3 भाग बौद्ध साहित्याचे आहेत. त्यातील एक सुत्त पिटक ज्यामध्ये सुत्त आहेत, भगवंताचे उपदेश आहेत, आणि दुसरं विनय पिटक ज्यामध्ये भिक्खूंसाठी, श्रामणेरांसाठी सांगितलेले विनय आहेत, आणि तिसरं अभिधम्म पिटक ज्यामध्ये गहन सखोल असा भगवंताचा समाधी मार्गाचा अभ्यास आहे. वेगवेगळे कर्मस्थान त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत, कसीन सांगितलेले आहेत, ध्यानाच्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत, विविध पायऱ्या. त्याचा अभ्यास आपण पुढे घेऊ. पण हे यासाठी म्हणून मी आपणास सांगतोय, संदर्भ यासाठी म्हणून मी देतोय आपणास आनंद भंतेजींचा, की बहुश्रुत होते आनंद. त्यांनी वैविध्य प्रकारचं ज्ञान संपादन केलं होतं. एवढे भगवंताचे सूत्र, एवढे भगवंताचे उपदेश त्यांनी मुखोद्गत केले होते. किती ते ज्ञानी असतील. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, आपण देखील हे मनुष्य जीवन जगत असताना ज्ञान संपादन करत राहिलो पाहिजे. ह्या विषयाशी मला काही संबंध नाही, त्या विषयाशी माझा काही संबंध नाही. आता पुस्तक वाचून काय करू, आता नोकरी तर नाही, आता कामधंदा तर नाही, असं नाही. भगवंताने सांगितलेलं आहे की आपण ज्ञान संपादन केलं पाहिजे. म्हणून बहुआयामी आपण असण्यासाठी ज्ञान हे अत्यंत आवश्यक आहे. आपण ज्ञानी बनणे, बुद्धिवान बनणे अत्यंत आवश्यक आहे. एखादा विषय आपल्याला कुणाला तरी समजून सांगायचा असेल, मग ते धम्माचं ज्ञान आपल्याला असणे आवश्यक आहे. आणि ते धम्माचं ज्ञान आपल्याला व्यवस्थितपणे असल्याशिवाय धम्माच्या उपदेशाला आपण सांगू शकत नाही, आणि सांगू पण नाही. अर्धवट ज्ञान हे मोठं घातक असते. कधी कधी आपल्याला असं ताव येते, किंवा कधी कधी आपल्याला असं वाटते की कधी सांगू कोणाला काही गोष्ट माहीत झाल्यावर. पण ती गोष्ट परफेक्टली आपल्याला माहीत असल्याशिवाय आपण सांगू नये. एखादी गोष्ट, एखादं ज्ञान जे आपल्याला अवगत आहे असं वाटतं, कधी कधी आपण फार हुशार आहे आपल्याला वाटते. पण भगवान म्हणाले अर्धवट ज्ञान कधी कुणाला सांगू नये. त्या सांगतोय त्या ज्ञानामध्ये आपण पारंगत असलो पाहिजे, निष्णात असलो पाहिजे, निपुण असलो पाहिजे, तेव्हा ते ज्ञान सांगावं. नाही तर अर्धवट ज्ञान सांगू नये. कालच विषय झाला. अश्वजिताला विचारलं उपतिष्ठाने की आम्हाला उपदेश करा. त्यांनी प्रामाणिकपणे काय सांगितलं, मला पूर्ण ज्ञान अवगत नाही आहे, भगवंताचा धम्म पूर्ण अवगत नाही आहे, म्हणून मी सांगू शकत नाही. आपल्याकडे आपल्या समाजाचा जर विचार केला तर बिचारा गरीब समाज आहे. बऱ्याच ठिकाणी असं कधी कधी भाषणं दिल्या जातात कोणाकोणाकडून, कधी कधी प्रवचनं दिल्या जातात कोणाकोणाकडून. तर सांगण्याच्या ओघात, बोलण्याच्या ओघात बऱ्याचदा एखाद्या विषयाचं आपल्याला ज्ञान नसेल, एखाद्या विषयामध्ये आपण पारंगत नसेल, तर आपण आपली माणसं कधी कधी आपलं मत जोडतात. तिथे बाबासाहेबांना असं म्हणायचं होतं, भगवान बुद्धाच्या धम्मात हे आहे, भगवान बुद्धाच्या धम्मात ते नाही, आपलं आपलं मत. भगवान म्हणाले एखादं ज्ञान, एखादं तत्व आपल्याला पूर्ण अवगत नसेल, त्याच्याबद्दलची इतंभूत माहिती आपल्याला नसेल, तर ते योग्य की अयोग्य सांगण्याचा अधिकार आपल्याला नसतो आणि नाही.
म्हणून एखाद्या बुद्ध धम्मातल्या कोणत्याही विषयाला आपण हे बरोबर नाही आणि हे बरोबर आहे असं म्हणता कामा नये. आपण त्यासाठी प्रशिक्षण घेतलं पाहिजे. मोठ्या विद्वान लोकांकडून, सिलवान लोकांकडून, ज्यांचा मोठा अनुभव आहे, ज्यांचं जीवन हयात चाललंय बुद्ध धम्माच्या अभ्यासामध्ये, त्यांच्याकडे जाऊन शिकलो पाहिजे. भगवंताने प्रशिक्षण केंद्र म्हणून तर चालवले. विहार जे त्या काळामध्ये होते तर प्रशिक्षण केंद्र होते. तेही आताही जगभरामध्ये जे बौद्ध प्रशिक्षण केंद्र आहेत, श्रामणेरांना प्रशिक्षण दिल्या जाते, भिक्खूंना प्रशिक्षण दिल्या जाते. मी त्या दिवशी पण म्हणालो की अंगावर चिवर घातलं म्हणजे फिरायचं आहे असा विषय नाही. तर बुद्ध धम्माची शाळा आहे, श्रामणेरांना शिकविल्या जाते, भिक्खूंना शिकविल्या जाते. आणि त्यामुळे जे प्रशिक्षित श्रामणेर आहेत, प्रशिक्षित भिक्खू आहेत, त्यांनीच पूर्ण अधिकारवाणीने समाजाला, लोकांना भगवंताचं ज्ञान सांगितलं पाहिजे. एखादं पुस्तक वाचून, कोण्या एखाद्या लेखकाचं, साहित्यिकाचं पुस्तक वाचून समाजामध्ये संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारचं वातावरण कधीही कोणीही निर्माण करता कामा नये. म्हणून तर भगवंत म्हणाले की आपण बहुश्रुत असायला पाहिजे. आनंद भगवंताच्या सोबत पूर्ण वेळ होते आणि त्यामुळे सगळ्या अर्हत भिक्खूंना खात्री होती की आनंद भंते खोटं बोलू शकणार नाही. आनंद भंते भगवंताने सांगितलेले शब्द खालीवर करणार नाही, कमी जास्त करणार नाही, जशास तसे ते सांगू शकतात. त्यांच्या पात्रतेबद्दल सर्वांना खात्री होती आणि म्हणून आनंद भंतेजींनी भगवंताच्या एका उपदेशाला, एका सुत्ताला त्या संगीतीमध्ये सांगितलं आणि सुत्त पिटकाची निर्मिती झाली. आणि म्हणून जगताला हे बौद्ध साहित्य आज मितीस प्राप्त झालेलं आहे. हे उदाहरण यासाठी म्हणून सांगितलं आहे की प्रत्येकाने ज्ञान संपादन करीत राहिलं पाहिजे. आपलं वय किती आहे ह्याचा ज्ञान संपादन करण्याशी काही संबंध नाही. कधी कधी आपल्याला वाटते की बा आता मी वयानं मोठा आहे आणि काय बसून काय ऐकू, मीच 100 माणसांना शिकवू शकतो, असं कधी कधी होते, वाटते. ज्ञानाचा अहंकाराची एक कथा मी तुम्हाला नंतर सांगेल. ज्ञानाचा अहंकार हा फार घातक असतो. आता मी शब्द प्रयोग केला आणि खरंच घातक असतो. ज्ञानाचा अहंकार घातकच असतो. त्याच्यावरची स्टोरी नंतर सांगेल तुम्हाला वेळ आल्यावर. पण आता हे जे मी सांगतोय आपणास की ज्ञानी होणे, बुद्धिवान असणे, बहुश्रुत असणे, ज्ञान संपादन करत राहणे हे आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे बहुश्रुत असणे. बाहू सचंच सी पंच, त्यानंतर सी पंच सांगितलं. शिल्पकला अवगत असणे. शिल्पकला, विविध कला आपल्याला अवगत असायला पाहिजे. कला जर आपल्याला अवगत असतील तर उदरनिर्वाह करण्यासाठी फार सोपं जातं. आताच्या सध्याच्या शिक्षण प्रणालीमध्ये बघा, इंजिनिअरिंग आहे, IIT आहे, ITI आहे, त्यानंतर आर्किटेक्टचं आहे क्षेत्र, डॉक्टरकीचं क्षेत्र आहे, वैद्यकीय क्षेत्र, त्याच्यामध्ये विविध प्रकार आहेत. अजून आहेत. MSCBचं आहे शिक्षण. जे शिक्षण आता आहे त्या सगळ्या कला आहेत. एखाद्या मिलिटरीवाल्याला त्याच्या हातात बंदूक दिली. काल आम्ही एका घरी गेलो तर ते रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर अधिकारी होते, मिलिटरी मॅन होते. तर त्यांच्या घरी अशी बंदूक ठेवलेली होती. तर मी सहज त्यांना म्हणालो, बापा ही तर बंदूक दिसते. ते म्हणाले, हो भंतेजी बंदूकच आहे, पण इथे ठेवली आहे, पण तिच्यातल्या गोळ्या म्हटलं भरून ठेवल्यात की काय. ते म्हणजे गोळ्या याच्यात ठेवल्या नाही तर गोळ्या दुसऱ्या ठिकाणी ठेवल्यात. आणि आतापर्यंत मी घरातल्या कोणाला सांगितलं नाही की हिचं बटन कसं दाबतात, गोळ्या कशा टाकतात ते. मी म्हटलं बरं झालं, नाही तर ते चित्रपटात दाखवतात तसं करतील. नाही तर वैताग आल्यावर घेतली बंदुकी, लावली आपल्या डोक्याला, भडल आवाज, जाग्यावर गतप्राण. असं होते कधी कधी. तर मग त्या मिलिटरीला जर बंदूक दिली तर तेच बरोबर निशाणा साधू शकते. आपल्याकडे बंदूक दिली तर चालवता येईल का आपल्याला? तर ती त्याची कला आहे, त्याचं त्यानं प्रशिक्षण घेतलेलं आहे. मी मागे जे म्हणालो की डॉक्टरांना ऑपरेशन करता येते, जे सर्जन आहेत, MD आहेत, MBBS आहेत, त्यांनाच ऑपरेशन करता येते. भलेही आपल्याला माहीत असेल
की कोणकोणते शस्त्र वापरतात, लाईट वापरतात का, पेशंटला कसं कशावर ठेवतात वगैरे वगैरे, हे माहीत जरी असेल तर ऑपरेशन आपण करू शकत नाही. जर करायला गेलं तर काय होईल? जाग्यावर जाईल ना तो. किती वेळात करावं लागते, काय करावं लागते, हे सगळं ज्ञान थोडी आपण संपादन केलं आहे. म्हणून कला जी आहे ती विविध प्रकारची कला आहे. कोणी विमान तयार करते, त्या दोघा भावांनी विमान तयार केलं हो त्या काळामध्ये, रॉकेट तयार केलं. आता नासाचं यान मंगळावर जाते, तिथं थांबते, तिथे जाऊन रिसर्च करते, संशोधन करते. ही पण तर कलाच आहे. दोरीवर डोंबाऱ्याची पोरगी दोरीवर चालते ना आपलं हृदय इकडे धडधड करते. आपल्याला वाटते पडते की काय, आपलंच शरीर असं असं करते कधी कधी. बघा तुम्ही, आम्ही लहान होतो गावात खेळ यायचा डोंबाऱ्याचा, तर ती पोरगी बिचारी छोटीशी पोरगी हो, इथून तिथपर्यंत दोरी बांधली आहे तिच्या बापाने, आणि तिला चढवलं वरती, आणि ती डोक्यावर पुन्हा काहीतरी ठेवते, काठी हातात घेते, आणि ती बरोबर बरोबर चालते. इकडं तिकडं बघत नाही, ती बरोबर सरळ 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 चालते आणि पूर्ण या टोकावरून त्या टोकाला जाते. ही पण तर कलाच आहे. म्हणजे तिला जे जमतं तिच्यासाठी सोपं आहे ते. आपल्याला म्हटलं चढा, पाहते म्हणजे मी जर चढलो तर एक तर चढताच येणार नाही, आणि चढलो इकडून तिकडून तर चारी मुंड्या चित खाली पडून जाऊ आपण. तर त्या पोरीनं लहानपणापासून ती कला संपादन केली आहे, तर तिला ती कला अवगत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कला ज्या आहेत ह्या लोकांना अवगत आहेत. गाड्या लोक तयार करतात. आता रिमोटवरच्या गाड्या लोकांनी तयार केल्या. विदाऊट ड्रायव्हर गाडी चालू शकते. आता सध्या गाडी काढलेली आहे. काही काही गाड्या पाण्यावरही चालतात आणि जमिनीवरही चालतात. ती कला संपादन केली आहे. तुम्ही जर मोठे मोठे जहाज पाहिले, मोठमोठ्या शिप असतात महासमुद्रामध्ये, दळणवळणासाठी किंवा संरक्षण करण्यासाठी म्हणून लढाऊ विमान असतात. तुम्ही जर कधी पाहिलं 15 ऑगस्टचा परेड जर पाहिला, 26 जानेवारीचा परेड जर पाहिला, तर त्याच्यात कधी कधी नौदलाचे ते दाखवतात त्यांचं कौशल्य. तेव्हा त्या समुद्रामध्ये जहाज असते मोठंच्या मोठं, त्याच्यावर विमान पार्क केलेले असतात, विमानांची पार्किंग, आणि वरतून विमानं बरोबर येतात आणि त्या तिथे बरोबर टच होऊन ते थांबतात. किती मोठी कला आहे. आता ही आपल्याला तर स्कूटी चालवता येईना, आपल्याला तर बैलगाडी चालवता येईना, आपल्याला तर एक भांडं डोक्यावर घेता येईना, आणि गावाकडची माऊली 3-3 भांडे डोक्यावर घेते. कलाच आहे की नाही? ही सगळी कलाच आहे. आणि भगवान म्हणाले कला संपादन करणे. तुम्ही लेण्या जर पाहिल्या, लेण्या हा आमचा आवडीचा विषय आहे, आपलाही तो आवडीचाच विषय असायला पाहिजे. ही बौद्ध विरासत आहे. हे जे औरंगाबादला वैभव प्राप्त झालाय, मुंबईला वैभव प्राप्त झालाय, सगळं भारतामध्ये विविध ठिकाणी, नाशिकला वैभव प्राप्त झालेलं आहे लेण्यांचं. राजमार्गावरती लेण्या कोरल्या. 7 वाहनांचं मोठे उपकार आहेत 7 वाहन राजांचे. त्यांच्या काळामध्ये भरपूर लेण्यांचं निर्माण झालं. तुम्ही लेण्यांमध्ये जर कधी गेलात, बारकाईने जर कधी पाहिलं, तर आत्ता कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये शोध लागत आहेत की मोठा हॉल असला तरी त्याला जर बीम दिला तर मग मोठा हॉल बनवू शकतो. फार पूर्वी जर पाहिलं बिल्डिंग बनवताना तर जवळजवळ कॉलम असायचे. आता एवढ्या मोठ्या हॉलमध्ये, म्हणजे एवढा लांब हॉल, मोठा हॉल बनवताना सुद्धा हे बीम जे आहेत वरचे, हे दिल्यामुळे एवढी मोठी जागा. काही ठिकाणी खूप मोठमोठे हॉल असतात. तुम्ही लेण्यांकडे जर कधी गेलात आणि बारकाईने निरीक्षण केलं तर तिथे सुद्धा मोठमोठे असे हॉल आहेत. एकाच दगडात कोरलेल्या लेण्या आहेत. एकाच दगडात. अजिंठाला तुम्ही जर कधी गेलात तर एक पिलर आहे, खांब, एकीकडून वाजवलं तर वेगळा आवाज निघतो आणि दुसरीकडून वाजवलं तर वेगळा आवाज निघतो. आत्ता सध्या तुम्ही लेण्या तर पाहिल्या तर उंच ठिकाणी असतात लेण्या, आणि उंच ठिकाणी लेण्या असून देखील तिथे पाण्याच्या टांक्या बनवलेल्या आहेत. बौद्ध भिक्खूंनी हे काम केलं आहे. त्या काळातल्या लोकांच्या दानावरती हे काम केलं आहे. भगवंताच्या मूर्त्या एवढ्या सुरेख कोरलेल्या आहेत एकाच दगडामध्ये. आता
लोकांना तसं जमत नाही. एवढ्या सुरेख मूर्तीकडे पाहिल्यावर असं दिसते की कधी कधी भगवंताच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. तुम्ही अजिंठ्याच्या लेणीत कधी जर गेलात, आय थिंक 26 नंबरच्या केव्जमध्ये, लास्टच्या केव्हमध्ये, जिथे भगवंताची महापरिनिर्वाण मुद्रा आहे, अतिशय सुरेख आहे. सर्व रडत बसलेले देवलोक, मनुष्य लोक तिथे दाखवलेत, भिक्खू लोक बसलेत डोक्याला हात लावून, आणि त्याच्या इकडच्या पिलरवरती 1-2 पिलर सोडून एक चित्र काढलेलं आहे. एक चित्र वरती काढलेलं आहे छतावरती. ते चित्र समजा एकाच ठिकाणी आहे. तुम्ही ज्या कोणत्या दिशेला जाल आणि त्याच्याकडे पाहाल, तर त्याच्या डोळ्याकडे जर पाहाल तर आपल्याला वाटते ते आपल्याकडेच पाहत. तुम्ही जर बारकाईने लेण्या पाहिल्या असतील तर त्या चित्राकडे कोणत्याही दिशेला जा तुम्ही आणि त्या चित्राकडे पहा, आपल्याला वाटते ते चित्र आपल्याकडेच पाहत आहे. एवढी सुरेख कला, निपुण असलेले लोक होते ते कलावंत. सुंदर असे ज्येष्ठ भिक्खूंना बसण्यासाठीचा ओटा वेगळा आहे, कनिष्ठ भिक्खूंना बसण्यासाठीचा ओटा वेगळा आहे. तुम्ही जर पाहिलात तर इकडे तुम्ही वेरूळ साईडला जर कधी गेलात तर वेरूळ लेणीच्या पाठीमागे काही लेण्या आहेत. मागच्या वर्षी आम्ही गेलो, लेण्यांवरती आम्ही काम करतो, बऱ्याचदा सगळीकडे फिरतो, डोंगर फिरू. एकदा आम्ही इकडे दौलताबाद साईडला गेलो, फार उंच होतं, माणूस जाऊ शकत नाही अशा ठिकाणी गेलो, पडलो तिथून धपकून, असा पाय घसरून धरायला जागा नव्हती. इथून तिथपर्यंत असा आदळलो खाली, तर कंबरड दुखते. आता इथं हरकत नाही, कंबरड दुखलं तर दुखलं, पण जिथे कुठे लेण्या आहेत त्याचं संशोधन झालं पाहिजे, तिथे साफसफाईची मोहीम राबवली पाहिजे. त्यांनी जर एवढ्या मेहनतीने त्या लेण्या बनवल्या आहेत बुद्ध धम्माच्या प्रचारार्थ राजमार्गावरती, तर किमान आपण तिथे गेलो तरी पाहिजे. मग आम्ही जिथे कुठे राहतो तिथे राहणाऱ्या लोकांची 1 दिवसाची धम्म सहल काढत असतो. हे आजारपण, गुडघे दुखणे, कंबर दुखी, काय काय चालत राहते, थांबणारं नाही. पण 1 दिवसाचा धम्म टूर जर आपला झाला तर अजून उत्साह निर्माण होते आपल्यामध्ये. जर वैभव आपण पाहिलं तर आपण ऑगस्टच्या शेवटी तशी धम्म सहल काढणारच आहोत. विषय निघाला म्हणून मी सांगतो आहे. तर त्या लेण्यांमध्ये असलेल्या मूर्त्या जर आपण पाहिल्या, ते कॉलम जर आपण पाहिले, तिथे केलेलं नक्षीकाम जर आपण पाहिलं, बारीक बारीक डिझाईन जर आपण पाहिल्या, तर थक्क होते माणूस, अवाक होतो आपण. आता माणसाकडे ते टेप आहे मोजण्यासाठी, त्यावेळेस काय असेल, कशाने मोजला असेल, बरोबर ॲक्युरेट कसं मोजला असेल, दगड कसा समजला असेल की हा मजबूत दगड आहे, आणि या मजबूत दगडामध्ये आपण 26-27 लेण्या करू शकतो. घोड्याच्या नाळासारख्या त्या लेण्या आहेत अजिंठ्याच्या. वेरूळच्या लेण्या पण बघा तुम्ही, अतिशय सुंदर अशा लेण्या. वेरूळच्या लेणीमध्ये 1 महिन्यामध्ये सूर्य येतो आणि बरोबर भगवंताच्या चेहऱ्यावरतीच बरोबर त्याचा प्रकाश पडतो. पेपरमध्ये, वर्तमानपत्रात तुम्ही कधी जर पाहिलं असेल, प्रत्यक्ष पाहिलं आम्ही, तुम्ही जर कधी पाहिलं असेल, अशा विशिष्ट प्रकारच्या काही गोष्टी त्या लेण्यांमध्ये करून ठेवलेल्या आहेत. त्यावेळेसच्या धम्मलिपीमध्ये लेख करून ठेवलेले आहेत की लेण्यांना बनवण्यासाठी कोणी कोणी दान दिलं, कोणी कोणी लेण्या कोणाच्या काळामध्ये निर्माण केल्या, कोणता राजा होता, कोणत्या राजाने मदत केली, कोणत्या उपासकांनी मदत केली. आणि दुसऱ्या लेण्यांचा संदर्भ आहे, जसं पितळखोरा लेणीचा संदर्भ कान्हेरी लेणीमध्ये आहे, बोरीवलीच्या, मुंबईच्या. कान्हेरीला, मुंबईला, बोरीवलीमध्ये नॅशनल पार्कच्या आतमध्ये गेल्यानंतर खूप मोठ्या लेण्या आहेत. तिथे तर 100च्या वरती लेण्या आहेत. नेहमी जातो आम्ही मुंबईमध्ये वास्तव्य करीत असताना, त्या लेण्या सुद्धा अतिशय सुंदर कोरलेल्या आहेत. तर ती पण मॉनेस्ट्री होती. ह्या लेण्या म्हणजे ज्या भिक्खू संघाचं निवासस्थान होतं, तिथे भिक्खू घडत होते, अर्हत भिक्खू राहत होते. आणि म्हणून हा विषय यासाठी म्हणून मी सांगतो आहे की आपल्याकडे कला असली पाहिजे, शिल्पकला आली पाहिजे, वेगवेगळ्या कला आपल्याला जमल्या पाहिजे. त्या दिवशी एका आईच्या घरी आम्ही भोजन केलं बघा, मांडे दिले होते, नाही सर, ठराविक लोकांनाच ते मांडे जमतात बघा, हे मी ऐकलं. तुम्ही सगळ्या गृहिणी जरी असल्या, स्वयंपाक जरी तुम्हाला सर्वांना करता येत असला, तरी बघा काही माता भगिनी अशा असतात की त्या स्वयंपाक बनवण्यात एवढ्या निपुण असतात की त्या कुणाला पोळ्या अतिशय सुंदर जमतात, नरम नरम एकदम, खूप चांगल्या प्रकारच्या. कुणाला कोणती भाजी सुंदर, कुणाला कोणतं वरण, कुणाला काय तर कुणाला काय. ही पण तर कलाच आहे. माणसाला जर लावून दिलं, बनवा काहीतरी तुम्ही,
तर त्या दिवशी मी सांगितलं तुम्हाला, ते घंटाभर किचनमध्ये इकडं तिकडं पाहिलं कोणता डब्बा कुठे आहे, काय कसं टाकायचं, पाणी टाकायचं का तेल टाकायचं का काय टाकायचं. तर ही सुद्धा कलाच आहे. सगळ्या प्रकारच्या कला आपल्या अंगी असणे हे उत्तम मंगल आहे म्हणाले भगवान बुद्ध. ज्ञान संपादन करणे हे उत्तम मंगल आहे म्हणाले भगवान बुद्ध. कला आपल्याला अवगत असली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या कला जमल्या पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत. बांधकाम करता आलं पाहिजे. स्वच्छता करण्याची सुद्धा कला आहे, ती जमली पाहिजे. कला गुण हे माणसाला मरू देत नाहीत. लोक म्हणतात की तुझ्यामध्ये जर कला आहे तर तुला मरण नाही म्हणतात. तुम्हाला माहीत असेल नसेल, बाबासाहेबांच्या कॉलेजचं बांधकाम सुरू होतं, मिलिंद महाविद्यालयाचं. आम्ही विद्यार्थी आहोत. आम्ही फार स्वतःला धन्य समजतो. महामानवाने बनवलेल्या कॉलेजमध्ये शिकलो. तिथे जेव्हा घुमट आहेत, मिलिंद महाविद्यालय, कला महाविद्यालयामध्ये, विज्ञान महाविद्यालयामध्ये असे घुमट बनवलेले आहेत दोन्ही साईडला. असं म्हणतात, तुम्ही तिथं फोटो बिटो आहेत बाबासाहेबांनी ते माप घेताना वगैरे, तर असं सांगितलं जाते की काही डिझाईन वगैरे कशा बनवायच्या काय, तर त्या कारागिरांना बाबासाहेब सुद्धा सजेशन द्यायचे, सल्ले द्यायचे की अशी अशी डिझाईन बनवा, इथं लाकूड उभं करा, त्याला दोरी बांधा, मग त्याचा असा मस्तपैकी गोल राऊंड तयार होईल आणि तशा प्रकारची मग डिझाईन बनवा. इथे इथे असे कॉलम असले पाहिजे, इथं एंट्रन्स असला पाहिजे. मिलिंद महाविद्यालयाचं काम सुरू असताना बाबासाहेब इथे छावणीमध्ये, मला वाटतं 2 नंबरच्या बंगल्यामध्ये काहीतरी त्यांना दिला होता, तर वास्तव्य केलं बाबासाहेबांनी इथे. हे सांगतोय यासाठी मी संदर्भ, तुम्हाला वाटत असेल कधी कधी भलतीकडेच भंतेजी जातात, तर हे विषयाशी संबंधित तुम्हाला समजण्यासाठी म्हणून इकडे तिकडे. तर आपण जास्त ज्ञानी नाही, जेवढं ज्ञान आहे तेवढं तुमच्या समोर ठेवतो. तर हे कला संपादन करणे म्हणजे बाबासाहेबांमध्ये सुद्धा कला होती. स्वयंपाकी सुद्धा होते बाबासाहेब. केवळ पुस्तकच वाचायचे नाही, तर स्वयंपाक सुद्धा बनवा यायचा. सुंदर प्रकारचा स्वयंपाक बनवायचे. बाबासाहेबांनी सांगितलं भाषणांमध्ये, संदर्भ आहे. मला पण स्वयंपाक बनवता येतो म्हणाले बाबासाहेब. मी पण स्वयंपाक बनवलेला आहे. मला पण झाडता येते म्हणाले बाबासाहेब. मला पण रूम साफ करता येते म्हणाले बाबासाहेब. सांगा बरं तुम्ही. विचार केला तर आपण विचारच करत बसतो. आता आपल्याकडे माणसं आले कामाला, आपल्याला ते जमत नाही. जमत असलं तरी आपण बसतो असे आरामदायी, आणि मग तब्येत बिघडते. मग डॉक्टर एक तर त्या कामवाल्याने पैसा द्या आणि डॉक्टरला पैसा द्या. तर कामं करावं. खरंच मी सांगतो तुम्हाला, कामं केले पाहिजे हो. त्याच्यात काय वाईट गोष्ट आहे? कामं केले पाहिजे. कोणते ना कोणते अंग मेहनतीचे कामं केले पाहिजे. तब्येत चांगली राहते, व्यायाम चांगला होते त्यानं. तर यासाठी सुद्धा कला असणे अत्यंत महत्त्वाचं आहे असं मी आपणास सांगतो आहे. कला आपल्याला जमली पाहिजे. त्यानंतर काय सांगितलं भगवंताने? बाहू सचंच सीपंच विनयोच. विनयोच म्हणजे विनय. विद्या विनयेन शोभते असं तुम्ही शाळेत असताना वाचलं असेल. विद्या विनयेन शोभते म्हणजे विद्यार्थी असेल, आपण ज्ञानार्जन करत असेल तर आपल्यामध्ये विनय असायला पाहिजे. विनय म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं तर शिस्त, डिसिप्लिन ज्याला म्हणतात. विनयधारी असणे, विनय असला पाहिजे, शिस्त असली पाहिजे. बौद्ध भिक्खू संघामध्ये मोठी शिस्त असायची भगवंताच्या काळामध्ये. मिलिंद प्रश्नामध्ये एक संदर्भ आहे, तुम्ही वाचला असेल तर, ऐकला असेल तर. मला वाटतं बहुतेक 80,000 भिक्खूंचं काहीतरी वर्णन केलेलं आहे. 40,000 भिक्खू पाठीमागे आणि 40,000 भिक्खू समोर, आणि मध्ये नागसेन भंते बसलेले असतात. आणि राजाला सांगितलेलं असते अगोदर की महाराज, आपण भंते नागसेन यांना भेटण्यासाठी चाललो आहे, जे की 80,000 भिक्खूंच्या समवेत वास्तव्य करीत आहे. राजा म्हणतो ठीक आहे चला. रथातून राजा निघतो, सर्व सैनिक वगैरे सोबत. जवळपास विहाराच्या अगदी जवळ आल्यानंतर राजाला घाम फुटतो. सगळीकडे अंधार.
आणि राजा सैनिकांना म्हणतो की तुम्ही मला फसवत तर नाही. ते म्हणतात नाही महाराज, आपण विहारात चाललो आहे, भंते नागसेन यांना भेटण्यासाठी चाललो आहे. तर राजा म्हणतो की मग जर 80,000 लोक आहेत असं तुम्ही सांगताय आणि कुणाचं क नाही, सु नाही, ची नाही, काहीच नाही, आवाजाचा पत्ता नाही, नीरव शांतता, एवढे लोक असल्यावर बापा 2-4 लोक जमले की 100 लोकांचा गोंधळ सुरू होते. तिथं तर 80,000ची गोष्ट केली आणि अतिशय शांतता, नीरव शांतता असं वर्णन केलेलं आहे. तर विनयाशिवाय ना तोंडाला लगाम लावू शकतो, विनयाशिवाय ना आपण या शरीराला लगाम लावू शकतो. विनय हा अतिशय महत्वाचा आहे, शिस्त ही अतिशय महत्वाची आहे. भगवान म्हणाले, म्हणून भिक्खूंना शिकवलं भगवंताने, उपासकांनाही शिकवलं कसं बसायचं हेही समजलं पाहिजे. कुठे असताना कसं बसावं, कसं उठावं, कसं चालावं, ह्याचे पण विनय शिकवलं भगवंताने. विनयाशिवाय ज्ञानार्जन करू शकत नाही आपण. शिस्त नसेल आपल्यामध्ये, डिसिप्लिन नसेल आपल्यामध्ये, तर आपण ज्ञानार्जन करू शकत नाही. शांत बसणं ही सुद्धा शिस्त आहे, हा सुद्धा विनय आहे. हळू बोलणं हा सुद्धा विनय आहे. एक दुसऱ्याला भिक्खू पण असे हळू बोलतात. विनय खूप महत्वाचा आहे. आपल्या अंगी विनयता असली पाहिजे, शिस्त असली पाहिजे. बेशिस्त असतील काही काही लोकांमध्ये बघा, बेशिस्तपणा असतो, शिस्त नसते. घरात गेलं की कोणतं सामान इकडं पडलंय तिकडं पडलंय, झाडून काढलं नाही, माश्या बसल्यात, शिस्तीचं लक्षण आहे का हे बेशिस्तीचं लक्षण आहे. स्वच्छ राहणं, नीटनेटकं राहणे, घराला स्वच्छ ठेवणे, अंगणाला स्वच्छ ठेवणे, पोचा मारणे, हे शिस्त माणसाचं लक्षण आहे, विनय असणाऱ्या माणसाचं लक्षण आहे. नाही का? धांदलगाई करायची, हात खरकटे, हात खराब, तसंच वाढायचं. हे मला वाढताय म्हणून सांगत नाही तुम्हाला, तुम्ही घरच्यांना वाढत असाल आणि म्हणून मायबाप आहात म्हणून सांगतो. पाणी देताना बोट ठेवलंय पाण्यात, त्या ग्लासामध्ये तांब्यामध्ये. सत्य, भगवंताची वाणी सत्यच आहे हो बाबा. असं होते कधी कधी, तर हे बोट टाकू नये पाण्यामध्ये, ग्लासामध्ये, असं असं धराव ग्लास, तांब्या. अहो भगवंताने हे पण सांगितलं. तुम्ही म्हणाल की हे काय धम्म आहे का? हाच तर धम्म आहे. विनय म्हणजेच धम्म आहे, शिस्त म्हणजेच धम्म आहे. धम्म म्हणजे काय? नुसतंच ऐकत राहायचं, बोलत राहायचं, म्हणत राहायचं, बुद्धं शरणं गच्छामि, तेवढ्यालाच धम्म नाही म्हटलं. तर शिस्तीला, विनयाला, डिसिप्लिनला पण तर धम्म म्हटलं. धम्म म्हणजेच विनय आहे, विनय म्हणजेच धम्म आहे. जेवण वाढताना असं काही वाढू नये, चमच घ्यावं, चमचचा वापर करावा. नाही तर समजा नसेल आपल्याकडे चमच, तर अगोदर वाढण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घेतले पाहिजे. आपण कुठे कुठे हात लावलेले असतात, आपल्या शरीराला हात लावतो, आपण डोक्यात हात लावतो, कधी शरीरावर हात लावतो, कधी एखाद्या कपड्याला हात लावतो, आपण कधी जेवण्यासाठी रुमाल दिला असेल तर तो रुमाल सुद्धा स्वच्छ धुतलेला असला पाहिजे. हे मी मुद्दाम म्हणून सांगतोय तुम्हाला, कारण तुम्ही दररोज ह्या सगळ्या गोष्टींमधून जाता. कारण आजार, जंतू संसर्ग यामुळेच तर होतो, स्वच्छ न राहिल्यामुळे. ह्याच्यामध्ये सुद्धा कला आहेत, ह्याच्यामध्ये सुद्धा विनय आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा ज्ञान आहे. नाही तर तुम्ही म्हणाल की हे काय आम्हाला माहीत नाही का? तर माहीत असतं तर गोष्टी घडल्या असत्या का? केस निघला असता का? मग माहीत असता तर केस निघते का वर्णामध्ये? मग माहीत असलेलं गेलं कुठे केस निघते? तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा धम्मात सांगितलेल्या आहेत. म्हणून भगवान म्हणाले आपल्यामध्ये विनयशीलता असायला पाहिजे, आपल्यामध्ये शिस्त असायला पाहिजे, डिसिप्लिन असायला पाहिजे. हा भगवंताचा उपदेश आहे. म्हणून बाहू सचंच सी पंच विनयोच. त्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले सुशिक्षितो, सुशिक्षितो. त्या दिवशी थोडंसं त्याच्यावरती तुम्ही ऐकलं बघा, सुशिक्षितो. सुशिक्षितो म्हणजे काय? सुशिक्षित असणे. तर शिक्षितच्या अगोदर सु लावलाय, शिक्षितच्या अगोदर सु लावलाय, म्हणून त्याचा अर्थ बदलला. शिक्षित वेगळं
आणि सुशिक्षित वेगळं. सुशिक्षित, शिक्षित आणि सुशिक्षित मध्ये काय फरक आहे? तर शिक्षित म्हणजे हे जे डिग्र्या BA, MA, MSc, PhD, अकॅडमिक शिक्षण जे पद्धती आहे सगळं काही, तर याला शिक्षण हे नोकरीसाठी केल्या जाते. बघा तुम्ही थोडंसं रिव्हर्स न्या माइंडला, कशासाठी विज्ञान शाखेत गेले होते तर डॉक्टर बनण्यासाठी. डॉक्टर कशासाठी बनलेत तर पैसे कमवण्यासाठी. इंजिनिअरिंगला कशाला गेले तर इंजिनियर बनण्यासाठी. इंजिनियर कशाला बनले तर पैसे कमवण्यासाठी. शिक्षण कशासाठी घेताय तर विचार जर केला तर पोटा पाण्यासाठी. तर शिक्षण वेगळं, ज्ञान संपादन करणे सुद्धा त्याला म्हटलंय शिक्षण घेणे. शिक्षित असणे हेही चांगलंच आहे, पण उत्तम आहे सुशिक्षित असणे. बाबासाहेब म्हणाले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे एका ठिकाणी म्हणाले. दुसऱ्या ठिकाणी म्हणाले की शिक्षणाबरोबर शील पाहिजे, म्हणजे नीतिमत्ता, सदाचार. केवळ शिक्षण महत्वाचं नाही म्हणाले बाबासाहेब, तर त्याबरोबर शील ही अत्यावश्यक आहे. नाहीतर शिकलेली माणसं त्यांच्यापेक्षा कमी शिकलेल्या किंवा अडाणी माणसांच्या माना कापू शकतात. याचे अनेक उदाहरणं आपल्या अवतीभोवती आहेत. शिकलेला माणूस जर एखाद्या विशिष्ट ठिकाणी बसला आणि तो जर सुशिक्षित नसेल तर ते देशाचंही वाटोळं करू शकते, राज्याचंही वाटोळं करू शकते, शहराचंही वाटोळं करू शकते, तालुक्याचंही वाटोळं करू शकते, नगराचंही वाटोळं करू शकते आणि घराचंही वाटोळं करू शकते. घरादाराचं, कुटुंबाचंही वाटोळं करू शकते. आता भांडण, तंटे, झगडे जे होतात ते काय सगळेच माणसं काय अशिक्षित आहे असं म्हणता? तुम्हाला मी काय सांगू? ज्यांच्या घरादारामध्ये झगडे होतात, काय काय होते, ते काय सगळे काय अशिक्षित आहेत का? नाही, सगळे शिक्षित आहेत, पण सुशिक्षित नाहीत. कारण शिक्षित आणि अशिक्षित मध्ये हा फरक आहे. शिक्षित माणसं ज्ञानी असतात खरं आहे, पण सुशिक्षित माणसं त्या ज्ञानाचा कुठे, कसा, किती वापर करावा, उपयोग करावा हे सुशिक्षित माणसाला जेवढं कळते ते शिक्षित माणसाला कळत नाही. समजते तुम्हाला मी काय म्हणतोय? बाबासाहेब सुशिक्षित होते म्हणून ज्ञानाचा पुरेपूर फायदा करून स्वतःही घेतला आणि इतरांना दिला. सुशिक्षित होते म्हणून तर आपण शिक्षित झालो. बाबासाहेब म्हणाले शिका, संघटित व्हा आणि न्याय हक्कांसाठी संघर्ष करा. मारामारीचा, भांडणाचा संघर्ष नाही. तर लय अशा आपल्या लोकांना, अशाच आपल्या लोकांना संघर्ष म्हणजे त्यांना वाटते बाया वरती करायच्या, आपल्या बाया केस वाढवायचेत, तिळा लावायचा आहे आणि कोण क्या करता है, आणि कोण क्या करता है. तर हा संघर्ष नाही शिकवला, सांगितला. बाबासाहेबाला बदनाम करू नये असं कोणी वागून, कोणी असो, सगळ्या बांधवांना हा उपदेश आहे. बाबासाहेब म्हणाले स्वतःमध्ये क्वालिटी तयार करा, पात्रता तयार करा अगोदर, आणि पेनाच्या टोकावर तुम्ही संघर्ष करा. न्याय हक्कासाठी लढा, पण लढा म्हणजे असं याला त्याला, याची त्याची खेचू नाही, याची त्याची निंदा करून नाही, याला त्याला नाव ठेवून नाही. तर कोणी काही झालं, मुख्यमंत्री बदलला, खासदार बदलला, आमदार बदलला, राष्ट्रपती बदलला, कोणी पडलं निवडणुकीत, कोणी निवडून आलं, सर्वात अगोदर प्रतिक्रिया, शहाणपण शिकवायच्या प्रतिक्रिया जर कोणाच्या असतील तर त्या आपल्याच लोकांच्या.
तुम्हाला सोशल मीडियाचं नॉलेज असेल, ज्ञान असेल तर तुम्ही पहा. हे माझं वैयक्तिक ऑब्झर्वेशन आहे. अगोदर प्रतिक्रिया, त्याच्या त्रुट्या काढतील. हे असं केलं, ते तसं केलं, हे असं नव्हतं करायला पाहिजे होतं, ते तसं नव्हतं करायला पाहिजे होतं. हे सगळं खरं आहे हो. मी त्याच्या पुढे जाऊन विचार करतो. ती बाई तिथपर्यंत पोहोचली, तुम्हाला नगरसेवकही होता येईना, तुम्हाला आपल्या माणसाला निवडूनही देता येईना, तुम्हाला आपल्या माणसाला सरपंचही बनवता येईना. बनवलं तर ते तुम्हाला पचनी पडेना, आणि तोय बनलाय तर तोय आयटीत चाललाय. तुम्हाला आपल्या माणसाच्या दुकानावर जाता येईना. बरं, दुकानदार बनलाय आपला माणूस तर तोय नीट राहीना. दोन्हीकडूनही भानगड आहे. तिकडं तसं नाही ना गणित. आणि म्हणून नुसती खिल्ली उडवणे कोणाची, नुसतं घोंटावरून शेळ्या हाकणे, हे असं करायला पाहिजे होतं, त्यांनी तसं करायला पाहिजे, हे नव्हतं करायला पाहिजे होतं, ते नव्हतं करायला पाहिजे होतं, अशा गोष्टी रिकाम्या करण्यापेक्षा, आपली वेळ आणि बुद्धिमत्ता वाया घालवण्यापेक्षा बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी जर आचरणात आणल्या तरच आपणही त्या तिथपर्यंत पोहोचू शकतो. पण सगळं आपलं दुकान घरदार मोडायला आलंय, सगळे वाशे मोडून टाकू लागले लोक. तरी हे म्हणते दुसऱ्याच्या घराचा वासा तो बरोबर जमला नाही हो. अरे तुझं घर पाहे ना बापू, तू दुसऱ्याच्या घराचे वासे कायला मोजून राहिला. आपलं घर पहा. आपलं घर दिलंय सोडून पाहणं आणि दुसऱ्याच्या घराचं पाहू लागलं. अरे नाही हो, ह्या विटा बरोबर लावल्या नाही. अरे बापू तुझ्या घराच्या विटा बरोबर लाव. याला घर पाहण्यासाठी नेलं म्हणते किचनच काहून असं बनवलं, तिकडे किचन बनवायला पाहिजे होतं. अरे तू तुझं बनव किचन, कसं बनवायचं ते. घराचा रंग दाखवला कसा काय बरं आहे का म्हणलं, नाही नाही म्हणते हे बरोबर नाही, इथं पट्टी दुसरीच मारायला पाहिजे. तुझ्या घराची पट्टी कशी पाहिजे ते बनव. हे नाक मुरडण्याचा जो स्वभाव आहे समाजाचा, सगळे मायबाप आहेत. म्हणून अधिकारवाणीने सांगतो की केवळ याच्या त्याच्या किचल्या काढण्यापेक्षा आपण आपल्यातली पात्रता निर्माण करून दाखवली पाहिजे. बाबासाहेबांनी तशा प्रकारचं सर्व काही आपल्या समोर ठेवलंय. आपलं पंचपक्वान खायचं दिलंय सोडून आणि दुसऱ्याच्या ताटाकडे बघत बसले, त्यानं काय सिद्ध होऊ शकते. लोक कुठच्या कुठं चालले आणि हे त्यांना नाव ठेवायला चालले. हे सांगतोय यासाठी मी की सुशिक्षित आणि शिक्षित याच्यात फरक आहे. आज आपल्या समाजाचा जर विचार केला तर बाबासाहेबांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या ज्या पूर्ण होत नाहीत त्याला हे कारण आहे. मी नेहमी भर देतो बाबासाहेबांच्या विचारांवरती सांगण्यासाठी, म्हणून त्याला कारण आहेत. हे केवळ जगाच्या त्रुट्या काढणे, बहिर्मुखी बनून राहणे हे आवश्यक नाही आहे. तर आपण मात्र यामध्ये कुठे बसतो, आपण यामध्ये पात्र आहोत की नाही किंवा कुठे कमी पडतो, हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे सुशिक्षित असणे, योग्य काय अयोग्य काय हे आपल्याला समजलं पाहिजे. ज्यांना योग्य काय अयोग्य काय, चांगलं काय वाईट काय, कुशल काय अकुशल काय हे समजते ते सुशिक्षित आहेत. आणि ज्यांना फक्त ज्यांनी पोटा पाण्यापुरतं शिक्षण घेतलंय, कुटुंब चालवण्यापुरतं शिक्षण घेतलंय, आपलंच पोट भरण्यापुरतं शिक्षण घेतलंय ते शिक्षित आहेत. आणि ज्यांनी आपल्या ज्ञानाचा वापर समाज बांधवांसाठी देशासाठी केलाय ते सुशिक्षित आहे. ते उदाहरणं मग भरपूर आहेत, त्याची सांगण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणून भगवान म्हणाले की बाहू सचंच सीपंच विनयोत सुशिक्षितो. त्यानंतर शेवटी म्हणतात भगवान, सुभाषिताच या वाचा ये तंग मंगलमुत्तम. सुभाषिताच या वाचा ये तंग मंगलमुत्तम. भगवंतांनी मुसावादा सांगितलं ना. सुभाषिताच म्हणजे काय, सुभाषिताच. सु म्हणजे चांगला, हे माहित आहे तुम्हाला. सुभाषिता, आपलं जे भाषण आहे, आपलं जे बोलणं आहे, आपली जी वाणी आहे ती कशी असली पाहिजे, सुंदर असायला पाहिजे, गोड असली पाहिजे, मधुर असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे आपल्या बोलण्यात, आपल्या बोलण्यात आपुलकी असली पाहिजे.
आपल्या बोलण्यात जिव्हाळा असायला पाहिजे, आपल्या बोलण्यात करुणा दया असायला पाहिजे, आपली वाणी कर्कश नसली पाहिजे, आपली वाणी भांडकुदळपणाची नसली पाहिजे, आपली वाणी भांडणं लावणारी नसली पाहिजे, भांडणं मिटवणारी असली पाहिजे. कोणी चुकलं तर त्यांना प्रेमाने समजून सांगण्याची वाणी असली पाहिजे. आणि हा असंच का आणि मग तुला सांगू का मी, अशी वाणी आपली नसली पाहिजे. प्रेमाची वाणी, करुणेची वाणी. अंगुलीमालाला काय ओरडू ओरडू बोलले असतील का भगवान बुद्ध, आणि थांब तू आता दाखवतो तुला, असे म्हटले असतील का भगवान बुद्ध? असे म्हणले असतील का? तुला पाहून घेतो मी आता, थांबच तू, तुझ्याच हाताची तलवार घेतो आणि तुलाच दाखवतो, असे म्हटले का भगवान बुद्ध? मग भगवान बुद्धाचे जर आपण उपासक उपासिका आहोत, अनुयायी आहोत, तर आपण त्यांच्या विचारांप्रमाणे वागलो पाहिजे. बाबासाहेबांना लोकांनी शिवीगाळ केली, भांडण केलं, वाद केला, रडवलं, दौलताबादच्या किल्ल्यावर अपमानित केलं, इथे औरंगाबादला माहिती आहे, जळगावला टांग्यात बसताना अपमानित केलं. त्या दिवशी बडोद्याचं प्रकरण तुम्हाला सांगितलं, बडोद्यामध्ये अपमानित केलं. महाडच्या चौदार तळ्याच्या वेळेला जेव्हा चौदार तळ्याचा सत्याग्रह पार पडला, तेव्हा जातीयवादी लोकांनी त्याच्यामध्ये शेण गोमूत्र ते काय 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 टाकून पवित्र करण्याचा प्रयत्न केला. नाशिकच्या काळाराम मंदिराच्या वेळेला बाबासाहेबांवर दगडफेक झाली. खुनाचे धमकीचे पत्र बाबासाहेबांना येत राहिले. पण तुम्ही त्यांच्या जीवनचरित्राचा विचार करा, बाबासाहेबांचा अभ्यास करा. कधीही जशास तसं उत्तर बाबासाहेबांनी दिलेलं नाही आहे बांधवांनो, माता भगिनींनो. कधीच बदलात जर घ्यायचा असता बाबासाहेबांना इथल्या जातीवादी लोकांचा, समजा यदा कदाचित, तर घटना लिहिताना कलम तर बाबासाहेबांकडेच होती. त्या घटनेच्या माध्यमातून बदला घेऊ शकले असते, पण बदला घेणाऱ्यांपैकी बाबासाहेब नव्हते. सुशिक्षित होते, बोधिसत्व होते, महामानव होते, महापुरुष होते. आणि म्हणून बदल्याची भावना, सुडाची भावना आपल्या वाणीमध्ये नसायला पाहिजे. आपणही चुकतो, दुसरेही चुकतात. आपणच काय परिपूर्ण आहोत का? सगळेजण चुकतात. तेव्हा जेव्हा कधी कुणाकडून चुका होतात, तेव्हा आपल्या वाणीमध्ये माधुर्य असायला पाहिजे, मधुरता असली पाहिजे, गोडवा असला पाहिजे, विनम्रता असलं पाहिजे. कोणाला उच्च आवाजात बोलायचं आहे, कोणाला खालच्या आवाजात बोलायचं आहे. भगवंताला जेव्हा भिक्खू बोलत असायचे तेव्हा असे हात जोडून बोलायचे, भगवान. आताही जर तुम्ही थायलंड, श्रीलंकेमध्ये पाहिलं किंवा भारतातही काही ठिकाणी जे भिक्खू सिलवान आहेत, सुसंस्कारित, गुणवान आहेत, प्रशिक्षित आहेत, ते मोठ्या भिक्खूला बोलताना असं बोलतात. हे असे हात जोडून राहणं, हळू आवाजात बोलणं, चौकशी करणं, तब्येत वगैरे कशी आहे, हे सुभाषित वाणीचं लक्षण आहे. सुभाषित, सुभाषिताच यावाचा. आपण कोण आहोत, काय आहोत, ही वेगळी गोष्ट आहे, परंतु आपल्यामध्ये विनम्रता, सुमधुरता आपल्या वाणीमध्ये असायला पाहिजे. म्हणून भगवंताने महामंगलसूत्रामध्ये ही गाथा सांगितलेली आहे. मला वाटतं एवढं पुरेसं आहे तुम्हाला समजण्यासाठी. आणि त्यामुळे महामंगलसूत्रातील हा जो उपदेश आहे, खरं तर हा आजचा तिसरा भाग आहे. आपल्या दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलवरती जे प्रवचनं तुम्हाला मी पाठवत आहे सकाळी सकाळी, परवाचा भाग 1 म्हणून त्याच्यात लिहिलं होतं, काल भाग 2 म्हणून लिहिलं होतं, आता हे उद्या तुम्हाला मिळेल भाग 3 म्हणून. आपल्या नातेवाईकांना ही बुद्धाची वाणी पाठवत जा, सर्वांना पाठवत जा. त्या माध्यमातून पुण्यकर्म करत जा. सहाय्यक बनलो पाहिजे आपण लोकांना चांगलं बनण्यासाठी. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा, शेअर करत जा, सर्वांना पाठवत जा. जे लोक विहारात येत नाहीत त्यांना पुन्हा पुन्हा पाठवत जा. त्यांचा जरी रिप्लाय येत नसेल तरी पाठवत जा. आम्ही रोज पाठवतो. काही काही लोकांना रिप्लाय द्यायला वेळ नसतो, तरी आम्ही पाठवतो. तर हे यासाठी म्हणून की लोकांच्या मध्ये चांगली सुधारणा झाली पाहिजे, कारण बुद्धाची वाणी लोकांमध्ये सुधारणा करण्यासाठी आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आपण निश्चितपणे
शिकला असाल. आजच्या उपदेशाच्या माध्यमातून बहुश्रुत असणे हे शिकलात, शिल्पकला अवगत असणे हे शिकलात, विनयशील राहणे हे शिकलात, सुशिक्षित कशाला म्हणतात हेही शिकलात, आणि सुभाषित वाचा कशाला म्हणतात हेही शिकलात. तेव्हा निश्चितपणे या भगवंताच्या उपदेशाला आपल्या आचरणात आणण्याचा सदोदित प्रयत्न करून आपल्या जीवनामध्ये सुख शांतीचा उपभोग घेण्यासाठी ही बुद्धाची वाणी कारणीभूत ठरेल अशी तुम्हा सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांच्या प्रती मांगल्याचा भाव मनामध्ये उत्पन्न करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.